दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। विठू नामाचा जय जयकार करत आषाढी एकादशी सर्वत्र साजरी करण्यात आली। नाशिकच्या LD पाटील इंग्लिश मीडियम शाळेमध्ये देखील आषाढी एकादशी साजरी करण्यात आली। आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील कटाळे यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधत विठुरायाच्या पालखीचे सर्वांना दर्शन घडविले। माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील व माजी नगरसेविका लता दिनकर पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचे तसेच विठुरायाच्या पालखीचे पूजन करण्यात आले। यावेळी गणरायाची तसेच विठुरायाची आरती घेण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी विठुराया, रुक्मिणी, संत तुकाराम, वारकर यांची वेशभूषा परिधान केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील व माजी नगरसेविका लता दिनकर पाटील यांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांसोबत टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या गाण्यावर ठेका धरला। दरम्यान आषाढी एकादशी निमित्त LD पाटील इंग्लिश अकॅडमी स्कूलमध्ये सुंदर असा वारकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी पालखी सोहळ्याचे नियोजन करून या ठिकाणी सर्व लहान बालकांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना दर्शन घडवून आणले। यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले। वेदशास्त्र उभारी व्यासदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची अखुणा द्वारकेचा राणा पांडवा गुणी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुंडलिक वरदेव हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आलिया अभंग विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा अभंगाला जोड टाळची फळांची अभंगाला जोड टाळची फळांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू। तर आणि या वारीवरतीही म्हणा कोरोनाचं संकट आलं होतं, तर या संकटामुळे आपली जी वारकरी मायबाप आहेत ते जाऊ शकले नाही, जे भक्त आहेत पुंडलिकाचे ते जाऊ शकले नाही। त्यांचा मनातल्या ज्या भावना होत्या त्या उचंबळून येत होत्या भक्त पुंडलिकासाठी, भगवान विठ्ठलासाठी त्यांचं मन अगदी कळवळून येत होतं, भेटण्यासाठी त्यांचं मन ओढून आकसून येत होतं। तसेच आषाढी एकादशी निमित्त माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। महाराष्ट्रभर पांडुरंगाचा गजर चालू आहे, विठ्ठल रुक्माईचा गजर चालू आहे। आपलं एक आराध्य दैवत आहे। सर्वात मोठा जर कोणची यात्रा होत असेल महाराष्ट्रात तर ती पांडुरंगाची होते। आणि या आषाढी एकादशी निमित्त आज LD पाटील इंग्लिश अकॅडमी स्कूलमध्ये अतिशय सुंदर असा वारकऱ्यांचा मेळावा आयोजित करून पालखी सोहळ्याचं नियोजन करून या ठिकाणी सर्व लहान बालकांपासून मोठ्या या ठिकाणी मिळत आहे। मी आयोजकांना खास करून
ज्योतिताईला तिच्या सर्व शिक्षक वृंदांना खूप महाराष्ट्राचं पावित्र्य राखण्यासाठी, अध्यात्माचं काम पुढे नेण्यासाठी, ही पुढची पिढी अध्यात्मात व्हावी, सुसंस्कृत व्हावी, त्यासाठी हे नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. लहानपणापासून या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, अध्यात्माचं आवड निर्माण व्हावी, त्यासाठी खरं शाळेने आज नियोजन केलेलं आहे. आपण बघताय की या कार्यक्रमाला सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी, ज्येष्ठ महिला भगिनी, मुलांचे आईवडील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. लता पाटील सुद्धा उपस्थित आहेत. मी या आषाढी वारीच्या आपल्याला खरोखर खूप शुभेच्छा देईन आणि सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनींनी अध्यात्म जपण्यासाठी, खरं तर मंदिरं का असतात तर त्या ठिकाणी एक शांतता मिळते. भजनं, सत्संग, प्रवचनं, भागवत कथा असेल, शिवमहापुराण असेल, रामकथा असेल, यामधून साधू संत मंडळी आपल्या प्रबोधनातून समाजाचं परिवर्तन करण्याचा खूप मोठा प्रयत्न करतात. आपलं संपूर्ण आयुष्य ही साधू संत मंडळी जीव लोकांसाठी समर्पित करून खूप मोठं कार्य उभं करण्याचं या महाराष्ट्रामध्ये वारकरी मंडळी आज करत आहे. आपण बघितलं असेल, जगद्गुरू संत निवृत्ती महाराज, जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या लाखोच्या संख्येने दिंड्या निघतात, एक एक महिनाभर पायी चालतात आणि त्याच्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते आणि त्याच्यातून एक जगाला एक मोठं या सृष्टीसाठी, जनकल्याणासाठी, जगाच्या शांततेसाठी एक ताकद मिळत असते या हरिनामाच्या माध्यमातून. आणि आज सुद्धा एक हरिनामाचा गजर करून शाळेमध्ये या कार्यक्रमाबद्दल मला खूप आनंद झाला. मला सुद्धा या कार्यक्रमाला आयोजकांचा आभारी आहे आणि सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनींना विनंती करेन की आपण सुद्धा या वारकरी पंथाबाबत सगळ्यांनी अग्रेसर राहून पुढे आपल्या बालकांना चांगलं संस्कृत करण्यासाठी प्रयत्न करावेत ही नम्र विनंती करतो. आपल्याला सगळ्यांना एक आवाज द्यायचा आहे, जय जय राम कृष्ण हरी. शाळेतील विद्यार्थिनींनी माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील व माजी नगरसेविका लता दिनकर पाटील यांचे चित्र रेखाटल्याने विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होते. विठुरायाच्या पालखीचे शाळेच्या मुख्याध्यापिका कटाळे तसेच लता दिनकर पाटील तसेच माजी सभागृह नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. या दिंडी सोहळ्यामुळे सर्वच परिसर भक्तिमय झाला होता. सर्वच उपस्थित यांच्या उपस्थितीमध्ये विठुरायांच्या नामाचा गजर व भजन करण्यात आले. सर्वच बालगोपाल विद्यार्थी प्रसन्न दिसत होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक.